हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्राईड राईस. घरच्या घरी बनवणार आहोत आपण. खूप चवीला छान लागतो. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी बासमती राईस. तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. इथे आता 2 वाटी व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हल्ली माझा ओघ चायनीज पदार्थाकडे खूप वळला आहे. म्हणजे मला चायनीजचा कुठलाही पदार्थ खूप आवडतो. तर मी ठरवले की चायनीजचे काही पदार्थ घरी बनवून बघूयात. तर आज मी फ्राईड राईस बनवणार आहे. तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे पाणी घेत आहे आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकत आहे. थोडंसं तेल देखील आपण ॲड करणार आहोत. आता पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊयात. आता मी ह्या बासमती राईसकरिता 3 वाटी पाणी घेतलेले, कारण आपला तांदूळ 2 वाटी होता. यामध्ये परफेक्ट मेजरमेंट आहे. हे तांदूळ लवकर शिजतात. आता भात शिजेपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊयात. आता इथे मी लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला खूप छान बारीक कट करून घ्यायचं आहे. थोडीशी अद्रक, ती पण मी फाईन चॉप करून घेतलेली आहे. आता इथे बीन्स घेतलेले आहेत मी, त्या देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत. आता व्हेज फ्राईड राईसमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 1 कांदा बारीक कट करून घेणार आहे. तो देखील आपल्याला बारीक कट करायचा आहे. इथे मी थोडी शिमला मिरची देखील कट करून घेतलेली आहे. आता मी अर्धं गाजर कट करून घेणार आहे. ते पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. इथे मी हाताने कट करत आहे. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरच्या साहाय्याने बारीक करू शकता. मला हातानंच आवडतं म्हणून मी हातानंच घेतलेले. आता इथे थोडे मी मटार घेतलेले आहेत आणि कांदा पात घेत आहे मी थोडीशी बारीक कट करून. इथे बघू शकता खूप बारीक करायची आपल्याला, कारण की ओळखायलाच नाही आलं पाहिजे की आपण घरी बनवलं आहे की बाहेरून आणलेलं आहे. इथे थोडी कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे. थोडी मेहनत इथे जास्त लागते भाजी कट करण्यासाठी, पण चव खूप छान होते. आता इथे पहा आपला भात एकदम सुटसुटीत झालेला आहे. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. एकदम सुटसुटीत करून घेऊयात. इथे बघू शकता भात अजिबात चिटकलेला नाही आहे. एकदम व्यवस्थित झालेला आहे आपल्याला जसा हवा आहे तसा. आता एक पॅन घेऊयात. त्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल आपल्याला 2 चम्मच घ्यायचे आहेत. आता थोडे अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. आता हे ना आपल्याला फुल गॅसवरती ना स्पीडमध्ये फिरवायचं आहे, जेणेकरून खूप भाजलं पण नाही गेलं पाहिजे आणि त्याच्यातला कच्चापणा तो पण थोडा राहिला पाहिजे, जेणेकरून छान क्रंच आला पाहिजे. आता मी इथे मिरची टाकते, हिरवी मिरची. या ठिकाणी तुम्ही बटरही घालू शकता. आता इथे मी बीन्स टाकलेला आहे, कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि पत्तागोबी मला खूप आवडते आणि थोडेसे मटार. तुम्ही फ्लावर देखील ॲड करू शकता, पण चायनीज पदार्थामध्ये ना पत्तागोबी खूप यूज केली जाते. आता एक मोठ्या गॅसवर आपल्याला पटपट फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम छान सॉटे झालं पाहिजे आपल्या व्हेजिटेबल्स. आता मीठ टाकलेले, ब्लॅक पेपर पावडर थोडं टाकलेले आणि थोडंसं रेड चिल्ली सॉस देखील मी ॲड केलेला आहे. आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला राईस टाकून घेऊयात. बघा आता इथे राईस किती छान झालेला आहे आपला. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता वरून मी थोडेसे कट केलेली कांदा पात आणि कोथिंबीर ॲड करणार आहे. आता व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आता किती छान कलरफुल राईस दिसत आहे. आता आपण सोया सॉस मी इथे 2 चम्मच ॲड केलेले आहे आणि ह्या ग्रीन चिल्ली सॉस आहे, ते देखील मी 2 चम्मच ॲड केलेले आहेत. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता, आणि माझं मेजरमेंट 2 वाटीचं होतं, त्यामुळे 2 चम्मच मी सॉस घेतलेला आहे. विनेगर आपण ॲड करू 2 चम्मच. आता सोया सॉसमुळे ना राईसचा कलर ना थोडा चेंज दिसतो, एकदम बाहेर जसा मिळतो आपल्याला हॉटेलला एकदम तसा. आता बघू शकता इथे हलकासा ब्राऊन रंग झालेला आहे आपल्या राईसचा. आता सगळे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे राईस. आता बघू शकता इथे
आता परत थोडीशी कोथिंबीर आणि कांदा पात ॲड करणार आहे. एकदम छान दिसायला दिसत आहे, तितकं टेस्ट देखील लागते. आता इथे बघू शकता 2-3 मिनटं आपल्या व्यवस्थित परतून झालेला, खाली देखील अजिबात आपला चिटकलेला नाही आहे. आता आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. मला खूप व्हेजिटेबल घातलेला राईस कुठल्याही प्रकारचा खूप आवडतो, पण आज आपण बनवलेला व्हेज फ्राईड राईस अगदी माझ्या मनाप्रमाणे जसा हवा आहे तसा झालेला आहे. मी चव घेऊन पाहत आहे, कारण की मला छान दिसत आहे म्हणून मी टेस्ट करणार आहे. इथे बघू शकता किती दिसायला छान दिसत आहे, म्हणजे सर्व व्हेजिटेबल्स बी दिसत आहेत, एकदम कलरफुल आणि मेन म्हणजे इतका छान टेस्टी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी एकदा. तुम्ही एकदा घरी जर बनवला तर तुम्ही बाहेरचं अन्नच विसराल. ॲज इट इज बाहेरच्यासारखी चव लागते. चला तर बनवून पहा व्हेज फ्राईड राईस.